नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक बोधकथा ऐकणार आहोत. बोधकथेचं नाव आहे अविचाराचे फळ. एक गाव होते. त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक कुत्रा होता. अतिशय इमानदार असा तो कुत्रा होता. सतत तो आपल्या मालकाबरोबर असायचा. त्या शेतकऱ्याची शेतामध्ये एक पोल्ट्री होती. तो शेतकरी दिवसभर त्या शेतामध्ये राबायचा आणि पोल्ट्रीकडे लक्ष द्यायचा. एके दिवशी अचानक त्या शेतकऱ्याचे तालुक्याच्या ठिकाणी काम निघाले. त्याने आपल्या कुत्र्याला शेतामध्ये पोल्ट्रीजवळ थांबायला सांगितले. त्याप्रमाणे कुत्रा तिथे थांबला. अचानक तिथे एक कोल्हा आला आणि तो त्या पोल्ट्रीमध्ये शिरला. ते पाहून कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला ठार केले. संध्याकाळी शेतकरी शेताकडे आला. बघतो तर काय, कुत्र्याचे तोंड लाल भडक. शेतकऱ्याला वाटले आपल्या कुत्र्याने कोंबड्यांना ठार मारले. म्हणून त्याने काहीही विचार न करता हातातील काठीने कुत्र्याला बदलून काढले. त्या मारामुळे कुत्रा जागीच गतप्राण झाला. शेतकरी पोल्ट्रीमध्ये गेला. बघतो तर काय, आत एक कोल्हा मरून पडला होता. आता त्या शेतकऱ्याच्या खरा प्रकार लक्षात आला. पण आता काय होणार? अविचारामुळे कुत्र्याचे प्राण घेतले. शेतकरी आता त्या कुत्र्याला मिठी मारून रडू लागला. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. म्हणून कुठलीही गोष्ट विचार करून करावी. धन्यवाद.